तर मित्रांनो आज आलेलो आपण अशा जागी जे आळगाव खुर्द या गावाहून थोडं दूर श्री गुप्तेश्वर महादेव मंदिर या मंदिरामागचं रहस्य काही वेगळंच आहे जे सर्वांना नाही माहिती. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि सपोर्ट करून दाखवा. सो हे काय मी कृष्णा शिंदे स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज काही नाही, आज तू आपल्यासोबत काय होते काय नाही या व्लॉगमध्ये तुम्ही बनवून राहा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा जरासा. एवढे व्लॉग टाकून राहिलो आपण डेली, तर काही ना काही सपोर्ट असायला पाहिजे नाही. अवश्य सपोर्ट करा आपल्याला. हे आपला पापड कुटाचा नाश्ता. तर यामुळे इकडे नाश्ता करायची. तर इथं ऋषी काकाच्या घरी पुरी, साखर आंबा आणि लोणचं याचा करून आम्ही नाश्ता. ऋषी काका आज आपल्याला भंडाऱ्यात झाला त्याच्यावर काय म्हणून आम्ही शॉर्टकट नाश्ताच करून राहिलो. भंडाऱ्यात जाते, तर यामुळे आपला नाश्ता करायचे. तर आता आमचा प्लॅन आहे गुप्तेश्वरला जायचं. आपल्यासोबत आहे ऋषी काका आणि इकडे योगेश काका. काय करावं योगेश काका? ओ डॉन डॉन म्हणतात डॉन. तर आलो आपण आपल्या गुप्तेश्वरले. आणि तुम्ही म्हणताल गुप्तेश्वर काय आहे? गुप्तेश्वर हे आपल्या प्राचीन महादेवाचं असं मंदिर आहे. आणि इथं महाशिवरात्रीच्या दुसऱ्यानंतर इथं असते भंडारा. आणि ते तुम्हाला आज या व्हिडिओत दाखवतो. आणि जेवढं एक्सप्लोर व्हायचं असेल तेवढं एक्सप्लोर करतो मी. आणि इकडे गुप्तेश्वर हे आपल्या आळगाव खुर्द या गावाजवळ आहे. तर बघू आपण इथं अधिक काय काय दिसते होते अधिक आपल्यासोबत. तर पोचलो आम्ही आपल्या गुप्तेश्वरला आणि आलो आपल्या इकडे मंदिरात. तर डायरेक्ट पहिले घेऊन म्हटलं दर्शन, इकडे घेऊन आले. तर घेतला आता वरचं दर्शन आणि खाली आहे भुयार. तर चला दाखवतो. बसलो आम्ही इथं वट्यावर. कोणती पंक्तीला आहे वेळ. वाव ऋषिका इकडे. तर आता बघू आपण आपली भाजी कशी बनते. तर तिथं जाऊन बघू भाजी काय कसं किती गंज आहे काय कसं आहे. तर चला मग पण तो अशी बनते इकडे भाजी. तर बघून का तुम्ही 1 2 3 4 मोठे मोठे ये ना भाजीचे गंज लावले. तर इकडे झालं आपलं भजन. तर दाखवत तुम्हाला आपलं भजनातलं काय आहे. तर आपल्याला भेटले इकडे आपले सबस्क्रायबर. बोलावं जरा असं भाऊला सपोर्ट करा, फॉलो करा, लाईक करा. तर याच्यामध्ये नाही का आपल्याला लवकर आपले सबस्क्रायबर वाढवा. तर इकडे बसलो आम्ही पंक्ती. आणि इकडे हे आपले ऋषिका तर तिथे उभे जाईल. इथं याची काय मी कोणती अशी अर्जंट मीटिंग चालू आहे. तर एक खट्टा एवढ्या ग्राउंडमध्ये जवळपास 300-350 लोक एका पंक्तीत बसू शकतात. असं पाहिजे बा. मग शिवमदा कायची आहे भाजी? कायची आहे? कायची भाजी आहे? कायची भाजी आहे विचार. कायची भाजी आहे मला माहित नाही. जाऊन तू बंद. हे आली कोण आता इले जागा पोहून द्या कुठे आहेत. तर ऋषी काकाने आणला आपला डब्बा. आणला डब्बा. इकडे हे 3-4 डब्बे आणले आहेत. 2-3 दिवसाची अशी होऊन जाते. नाही रे अशी होऊन जा. हो काही भाजी आहे. अधिक अजून शिरा आहे काय? मावलंच आहे मग. तर या मग इकडे महाप्रसाद घ्यायले आहे. आपल्या इकडे मिसळाचं वरण भात पोळी शिरा. नाही रे शिवून दा कशी आली भाजी? तिखट झाली भाजी. निंबू विसरलो आम्ही. ऋषी कशी आहे ते?
तर झालं आमचं इकडे मस्तपैकी जेवण आणि भंडारा आणि इकडे ऋषी काका आपली गाडी काढून राहिले. आता येऊ डायरेक्ट इथं झालं तर पुढच्या वर्षी. एवढी काही अशी जेवढी बसली तेवढी यात्रा भरली इथं आणि छान अशी यात्रा भरली. तर आता भेटू डायरेक्ट आपल्या घरी. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जरासं सबस्क्रायबर आपले पटपट वाढवा. जराशी एनर्जीचे व्लॉग काढायले तर भेटू आणि कमेंट पण करा आणि जे माझ्या सुधारणा लागत असतील ते सांगा. आधी भेटू त्याच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.